अलग आदेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आज अनेक साधकांना शिष्यांना मार्ग मिळावा, त्यांनी ज्या कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले आहेत किंवा त्यांना शक्तीच्या कृपा आशीर्वादानं जे कृपा आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत, त्यांच्यावरती एका सामर्थ्यवान शक्तीची असीम कृपा आहे. त्यांचा मार्ग सफल झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी मी एक शक्तीचाच संकेत ह्या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. चला तर जाणून घेऊया, सिद्धी विद्या कोणाला प्राप्त झालेली आहे, कोणाकडे सामर्थ्यवान शक्ती पूर्णपणे सिद्ध आहे आणि ती आनंदानं त्या साधकाचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही फक्त आदेश हुकूम करण्याची गरज आहे, कार्य मागून घेण्याची गरज आहे, तुमचे कार्य नक्कीच होईल. तर मित्रांनो, स्वप्नाच्या माध्यमातून काही शक्ती संकेत देत असतात. त्या संकेताचं रहस्य उजागर होत नाही, म्हणून बऱ्याचशा लोकांना, साधकाला, शिष्यांना संकेत समजत नाही किंवा त्यांच्या गुरुवर्यांना ते संकेत किंवा स्वप्नसिद्धी नसल्यामुळे, अवगत नसल्यामुळे ते त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्याचा अर्थ किंवा त्याचा भाव काय आहे, काय शक्तीला संकेत द्यायचा आहे सांगत नाही. तर मित्रांनो, ज्या साधकांना, शिष्यांना स्वतःची शाळा म्हणजे स्कूल, स्वतःची शाळा जर वारंवार स्वप्नामध्ये दिसत असेल आणि त्या शाळेमध्ये स्वतः परीक्षा देताना जर बघत असाल, बघा, म्हणजे स्वतःची शाळा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिकलात ती शाळा स्वप्नात दिसत असते. ते शिक्षक, ते सर स्वप्नामध्ये दिसत असतात. ते शिकवताना दिसत असतील तर तुम्हाला शक्ती ज्ञान देते हा अर्थ आहे. ते जर तुमची परीक्षा घेत आहे आणि तुम्ही पेपर देतात, परीक्षा देताना तुम्ही पेपर लिहिण्याचं कार्य करत आहात, तर शक्ती तुमची परीक्षा घेत आहे. परीक्षा देऊन झाल्यानंतर जर तुमचा रिझल्ट येणं, स्वप्नामध्ये जर तुम्हाला रिझल्ट येत असेल, मार्कशीट येत असेल आणि तुम्ही त्यामध्ये पास होताना जर बघत असाल, तर शक्तीने तुमच्यावरती कृपा केलेली आहे. तुम्ही आता पास होऊन पुढील कार्य करण्याच्या योग्यतेचे आहात. म्हणजे शक्ती तुम्हाला संकेत देते की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तू केलेली सेवा, भक्ती ही मला मान्य आहे, तुझे वागणे, वावरणे, तुझे सर्व जे काही विवेक असेल, बुद्धी असेल, कला कौशल्य असेल, हे मला मान्य आहे. म्हणजे तू योग्यतेचा आहे, म्हणून तुम्हाला ते मार्कशीट आणि त्यावरील मार्क व पासआउटचं होण्याचं समजते. मित्रांनो, असा जर संकेत कोणाला झालेला असेल तर अशा साधकाचे कल्याण होण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही. तो आता शक्तीच्या कृपेने कार्य करण्यास योग्य आहे. पण मित्रांनो, यामध्ये खंत एकच आहे की हे होऊनही ज्या साधकांचे जर कार्य होत नसेल तर मित्रांनो, त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र राहून जाते किंवा चुकीची होत आहे. कारण हे सर्व तुमच्या शक्तीच्या कृपे आशीर्वादानं तुम्हाला मिळालेले असेल आणि गुरुचा यामध्ये जर काही हातच नसेल, तर शक्तीकडून कार्य करून कसे घ्यायचे हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही आणि सांगणार नाही. कारण देणं हे मात्र शक्तीचं कर्तव्य आहे. तिनं तुमच्या सेवेला, तुमचा भाव, तुमची प्रार्थना, तुमची विनंती, तुमचे तप जप हे सर्व लक्षात घेऊन तुम्हाला सिद्धी प्रदान केली आहे. पण ती तुमचे कार्य करणार नाही. कारण सिद्धी होणं आणि सिद्धीकडून कार्य करून घेणं हे दोन भाग आहे. तर तुम्हाला सिद्धीकडून कार्य कसे करून घ्यायचे हेही शिकावे लागेल. सिद्धी कुठल्याही मंत्रानं, कुठल्याही तंत्रानं, कुठल्याही यंत्रानं तुमचे कार्य करणार नाही. तर त्यामागे एक गूढ रहस्य आहे. ते गूढ रहस्य समजल्यानंतरच शक्ती तुमचे इंस्ट्रक्शन मानेल, तुम्ही दिलेले कार्य करील. अन्यथा तुमचे कार्य ती करणार नाही आणि तुम्हाला कार्यक्षमता, शक्तीची कृपा
हा आनंद कधीही प्राप्त होणार नाही. आलं का आदेश? जय गुरुनाथ. हे एक गुढ गुरुचे ज्ञान आहे.